नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका गट क आणि गट ड मधील रिक्त पद ही सरळ सेवा प्रवेशाने भरण्याची जाहिरात आलेली आहे। ठाणे महानगरपालिका आस्थापनातील गट क आणि गट ड मधील रिक्त पदे ही भरण्यासाठीची जाहिरात आपल्याला सांगता येईल। याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः प्रशासकीय गट याच्यामधले सहाय्यक परवाना निरीक्षकच्या 2 जागा आहेत, लिपिक टंकलेखकच्या 53 जागा आहेत, लिपिक लेखाच्या 32 आहेत, कनिष्ठ अभियंताच्या 24 आहेत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो त्याच्यामध्ये 16 आहेत, कनिष्ठ अभियंता 4 आहेत, कनिष्ठ अभियंता ह्या 63 जागा आहेत। त्याच्यानंतर प्रदूषण निरीक्षक जे आहे त्याची 1 जागा आहे। त्याच्यानंतर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी याच्या 13 जागा आहेत आणि चालक यंत्रचालक याच्या जवळजवळ 207 आहेत आणि फायरमनच्या 381 जागा हे आपल्याला सांगतात। उपचार तज्ञ याच्यामध्ये जर बघितले 1 जागा आहे, मानसोपचार तज्ञ 1, परिचारिका सिद्धशाळा 3, विशेष शिक्षक 5, स्वच्छता निरीक्षक 5, बायोमेडिकल इंजिनियर ह्या 3 आहेत, फिजिओथेरपीच्या 2 आहेत, सायकॅस्ट्रिक काउन्सिलच्या 3 आहेत आणि पब्लिक हेल्थ नर्सच्या साधारणतः 4 जागा आपल्याला उल्लेख करता येईल। संवर्ग याच्यामध्ये जर बघितलं की वैद्यकीय समाजसेवकच्या 6 आहेत, नर्स मिडवाईफ परिचारकच्या जवळजवळ 457 जागा हे आपल्याला उल्लेख करता येईल। त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी याच्या जवळजवळ 36 जागा आहेत, मल्टी पर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार याच्या जवळजवळ 33 जागा आहेत, प्रसाविका याच्या जवळजवळ 117 जागा आहेत, शस्त्रक्रिया सहाय्यकच्या 25, वार्ड बॉयच्या 37, दवाखाना आयाच्या 48, लॅबोरेटरी अटेंडच्या 2, पोस्टमार्टम अटेंडच्या 4, मॅच्युरिटी अटेंडंटच्या 6, अटेंडंट हे 28 आणि न्हावी बार्बरच्या 2 जागा अशा पद्धतीच्या जागा ह्या जवळजवळ 1773 जागा ह्या ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आलेल्या आपल्याला सांगता येईल। वयोमर्यादेच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं गेलं तर अ गटासाठी जे आहे तर ते 18 ते 38 पर्यंत आहे, मागासवर्गीय अनाथसाठी जे आहे तर 43 आहे, अराखीव प्रावीण्य प्राप्त खेळाडू अराखीव त्याच्यामध्ये 43 आहे, मागासवर्गीय अनाथ यासाठी 43 आहे, सैनिकी सेवेचा कालावधी हा 3 वर्षासाठी आणि दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 45 वर्ष आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं गेलं तर की ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख जी आहे तर ती 12/8/2025 पासून ही सुरू झाली। लास्ट तारीख जी आहे तर ते 2/9/2025 ही लास्ट डेट फॉर्म भरण्याची आपल्याला सांगता येईल। अर्ज सादरीकरण करताना जर आपण बघितलं गेलं तर हे अर्ज खुल्या प्रवर्गासाठी म्हणून जी फीस आहे तर ती 1000 रुपये आहे, मागास प्रवर्गासाठी म्हणून हे 900 रुपये ही परीक्षा शुल्क आपल्याला आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एकापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज करायचे असतील तर अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावे आणि त्यासाठी परीक्षा शुल्क हे देखील भरावे। ह्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये लिपिक आणि टंकलेखक जे आहे ह्या लिपिक आणि टंकलेखकच्या जवळजवळ 53 जागा आहेत। याच्यासाठी जर बघितलं की मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे। मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचं 40 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादाचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासन मान्य संस्थेचं संकलेखक किंवा टंकलेखक प्रमाणपत्र केलेलं असावं, मराठी भाषेचं ज्ञान असावं। दुसरं आहे लिपिक लेखा परीक्षा याच्या जवळजवळ 32 जागा आहेत। यामध्ये जर बघितलं की मान्यताप्राप्त वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम असणं आवश्यक आहे, मराठी टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट, वेगमर्यादा इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट ही वेगमर्यादा, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखक प्रमाणपत्र धारण केलेलं असावं, मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता नागरी गट क याच्या जवळजवळ 24 जागा आहेत। याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असावी, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था स्थापत्य अभियंता किंवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचा ज्ञान आवश्यक। कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो याच्या जवळजवळ 16 जागा आहेत। मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी असावी। दुसरं शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेकडून यांत्रिक ऑटो अभियंता अथवा समकक्ष पदाचा 3 वर्षाचा अनुभव असावा, मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक। त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता गट क याच्या जवळजवळ 63 जागा या आहेत। याच्यामध्ये पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि मराठी भाषेचं ज्ञान हे आवश्यक। त्याच्यानंतर फायरमनच्या ज्या जागा आहेत त्या जवळजवळ 381 जागा ह्या फायरमनच्या आहेत।
याच्यामध्ये पात्रता जर पाहिली आपण तर महाराष्ट्र राज्य शासनानं मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची म्हणजे शाळा म्हणजे 10वी उत्तीर्ण असावं. दुसरं राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र किंवा महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असावा आणि सर्वात महत्त्वाचं मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. दुसरं आहे दवाखाना आयांसाठी जर आपण बघितलं गेलं तर SSC आवश्यक आहे. जो 48 जागा आहे त्याच्यातली SSC हे आवश्यक आहे. शासनमान्य संस्थेकडून रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यांचा आया कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. ही जी परीक्षा आहे तर ही परीक्षा सरळ सेवा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता या विषयावर ही परीक्षा असेल. परंतु वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असेल आणि किमान शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधित आवश्यक असणारी तपासणीपूर्वकच ही अशा पद्धतीची परीक्षा असेल. प्रत्येक आहे. परंतु अग्निशामक जे दल आहे अग्निशामक सेवेमधले जे सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी चालक यंत्रचालक फायरमन या संवर्गातले गुण 100 आहेत आणि परीक्षेचा कालावधी हा 1 तासाचा राहील. शारीरिक व मैदानी चाचणीसाठी 100 गुण आहेत. ऑनलाईन परीक्षा त्याची अर्हता कामाचं स्वरूप आणि तांत्रिक ज्ञान याच्या संबंध. विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.